मध्यंतरी असताना धनगर समाजाचं पंढरपूरला फार मोठं अधिवेशन झालं. 5 लाखाच्या वरती धनगर समाज उपस्थित होता. अटल बिहारी वाजपेयीला त्यांनी बोलवलं होतं आणि आदिवासींची धनगर समाजाला आदिवासींमध्ये घ्यावं ही त्यांनी मागणी ठेवली. आणि दुसरी मागणी ठेवली की आम्हाला असणारा भारतीय जनता पक्षाचे जे खासदारकीचे उमेदवार असतील धनगर समाजाला उमेदवारी देण्यात यावी. 2 महिन्यानंतर इलेक्शन आलं. भारतीय जनता पक्षाची यादी जाहीर झाली आणि मला तेच धनगर कार्यकर्ते म्हणायला लागले की साहेब यादी जाहीर झाली पण आम्हाला उमेदवारी मिळालीच नाही. म्हटलं आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. म्हटलं कशी मिळणार? तो धनगर मेळावा होता. तुम्ही महाराष्ट्रातल्या धनगरांची ताकद दाखवली, तुम्ही एका मतदारसंघातली ताकद नाही दाखवली किंवा ओबीसी म्हणून ताकद नाही दाखवली. आणि धनगर समाज हा ओबीसीचा नेता आहे, वंजारी समाज हा ओबीसीचा नेता आहे, माळी समाज हा ओबीसीचा नेता आहे, हे जर तुम्ही दाखवलं असतं हे तुम्हाला घाबरले असते. तुम्ही एक काठी होता, मोडायला सोपं झालं. पण म्हटलं आपल्या व्यासपीठावरती ते वंजारी असतात, वंजारी समाजाचा कार्यकर्ता, त्या व्यासपीठावरती माळी समाजाचा कार्यकर्ता, त्या व्यासपीठावरती भटक्या विमुक्तांचा कार्यकर्ता, त्या व्यासपीठावरती इतर सगळे असणारे लहान सुतार, कुंभार, लोहार, सोनार इथले कार्यकर्ते उपस्थित असते. तर संदेश काय गेला असता की धनगर समाजाने ओबीसीची मूठ बांधली आहे, धनगर समाजाने ओबीसीची मूठ बांधलेली आहे आणि ही मूठ आपल्याला आता तोडता येणार नाही ही भीती त्यांना बसली असती आणि त्या भीतीपोटी त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिली असती. मित्रो, एकटे दुखते आपण गेलो तर आपल्याला कोणीच न्याय मिळणार नाही. आणि म्हणून 7 तारीख हा महत्वाचा दिवस कशासाठी ओबीसीसाठी आहे सांगा बरं? मंडल आयोग 7 ऑगस्टला विश्वनाथ प्रताप सिंगाने मंडल लागू झालं आणि त्याचा GRA काढला. त्याची अंमलबजावणी आज होते अशी असणारी म्हणजे आजपर्यंत होते अशी असणारी परिस्थिती आहे. ती आजपर्यंत होते आणि त्याच दिवशी या यात्रेची सुद्धा जाहीर सभेमध्ये रूपांतर आहे. जी चूक पंढरपूरला झाली ती पुन्हा आपल्याला करायची नाही. तेव्हा औरंगाबादच्या जाहीर सभेमध्ये हा ओबीसीचा वेगवेगळा घटक, आरक्षणवादीतला वेगवेगळा घटक हा व्यासपीठावरती आपल्याला असणारा उभा करायचा आहे आणि लोकांमध्ये सुद्धा उभा करायचा आहे हे आपण लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी आपण ही ताकद दिली, मला काँग्रेसमधले असतील, बीजेपी मधले असतील, शिवसेनेमधले असतील, NCP मधले असेल, प्रकाशराव तुम्ही आमच्यावरती फार मोठी जबाबदारी टाकली, आम्ही भांडू शकत नाही, मानले. पण 7 ऑगस्ट इथे ओबीसी आणि आरक्षणवर हा लाखाच्या ताकदीमध्ये उपस्थित राहिला. तर ज्या पक्षामध्ये ओबीसी आहे त्याला विचारल्या जात नाही, त्याच्या पक्षामध्ये त्याला विचारल्या गेला जाईल आणि आरक्षण वाचवता येईल हे आपण असताना लक्षात